विद्यार्थी मित्र, 10 नंबरचा टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि या टॉपिकचं आजचं हे 4थं लेक्चर. याच्यामध्ये सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक डायपोल याचा मिनिंग पाहणार आहोत. इलेक्ट्रिक डायपोलसाठी 2 चार्जेस आवश्यक आहेत. दोन्ही चार्जेस इक्वल पाहिजेत. म्हणजे पहिला चार्ज क्यू असेल तर दुसऱ्या चार्जची मॅग्निट्यूडसुद्धा क्यू इतकीच पाहिजे. शिवाय हे दोन्ही चार्जेस अपोजिट पाहिजेत. म्हणजेच एक चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा चार्ज निगेटिव्ह पाहिजे. आणि ह्या दोन्ही चार्जेसमधलं डिस्टन्स हे फायनाईट पाहिजे. असं असेल तर या दोन्ही चार्जेसला मिळून इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं. इलेक्ट्रिक डायपोलसाठी 2 चार्जेस आवश्यक आहेत. दोन्ही चार्जेस कशा पाहिजेत तर इक्वल पाहिजेत. म्हणजे एका चार्जची मॅग्निट्यूड क्यू इतकी असेल तर दुसऱ्या चार्जची मॅग्निट्यूडसुद्धा क्यू इतकीच पाहिजे. दोन्ही चार्जेस आणखी कसे पाहिजेत तर एक चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह असला पाहिजे. म्हणजेच दोन्ही चार्जेस अपोजिट पाहिजेत. आणि शिवाय दोन्ही चार्जेसमधलं डिस्टन्स हे फायनाईट पाहिजे. म्हणजेच ते मोजता येण्या इतपत असलं पाहिजे. ते इनफायनाईट नको, फायनाईट पाहिजे. असं असेल तर त्या दोन्ही चार्जेसला मिळून इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक डायपोलचा मिनिंग असा आहे, 2 equal and opposite charges separated by finite distance is called as electric dipole. हा इलेक्ट्रिक डायपोलचा मिनिंग. 2 equal and opposite charges separated by finite distance is called as इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलसाठी किती चार्जेस आवश्यक आहेत? 2. ते दोन्ही चार्जेस कसे पाहिजेत? इक्वल अँड अपोजिट. आणि त्यांच्यामधलं सेपरेशन, त्यांच्यामधलं डिस्टन्स हे कसं पाहिजे तर फायनाईट पाहिजे. असं असेल तर त्या दोन्ही चार्जेसला मिळून इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं. मिनिंग 2 equal and opposite charges separated by finite distance is called as electric dipole. आता मिनिंग नंतर डायपोलशी रिलेटेड काही टर्म्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर पहिली टर्म आहे डायपोल ॲक्सिस. आणि त्याचा मिनिंग असा आहे, जे 2 चार्जेस आहेत इक्वल अँड अपोजिट, की जे 2 चार्जेस इलेक्ट्रिक डायपोल तयार करतात, त्या 2 चार्जेसमधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनलाच डायपोल ॲक्सिस असं म्हणायचं. मिनिंग अतिशय सिंपल आहे. जे 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस आहेत की ज्यांच्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो, त्या 2 चार्जेसमधून पास होणारी ही जी लाईन आहे, या लाईनलाच ॲक्सिस ऑफ डायपोल, डायपोल ॲक्सिस किंवा ॲक्सियल लाईन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं. तर मिनिंग असं आहे, दी लाईन पासिंग थ्रू 2 चार्जेस इज कॉल्ड एज डायपोल ॲक्सिस ऑर ॲक्सियल लाईन ऑफ डायपोल. लक्षात घ्या, डायपोल ॲक्सिस ही लाईन आहे. कशातून पास होणारी? 2 चार्जेस. एवढा याचा सिंपल मिनिंग आहे. दी लाईन पासिंग थ्रू 2 चार्जेस इज कॉल्ड एज डायपोल ॲक्सिस ऑर ॲक्सियल लाईन ऑफ डायपोल. दुसरी एक टर्म आहे इक्वेटर ऑफ डायपोल. तर डायपोलच्या सेंटरमधून
पास होणारी आणि डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे त्या लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल असं म्हणायचं. परत एकदा ऐका. डायपोलच्या सेंटरमधून पास होणारी आणि डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे त्या लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल असं म्हणायचं. या लाईनला इक्वेटर म्हणायचं का? तर नाही. ही लाईन डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे परंतु सेंटर ऑफ डायपोलमधून पास होत नाही. या लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल म्हणायचं का? तर नाही. ही लाईन सेंटरमधून जरूर पास होते परंतु ही डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर नाही. तर अशी लाईन की जी सेंटरमधूनही पास होते आणि डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर देखील असते त्याच लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल असं म्हणायचं. सेंटर ऑफ डायपोलमधून पास होणारी आणि डायपोल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे त्या लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल असं म्हणायचं. या लाईनला इक्वेटर ऑफ डायपोल असं म्हणायचं. दी लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ डायपोल अँड परपेंडिक्युलर टू डायपोल ॲक्सिस is called as equator of dipole. The meaning असा आहे, the line passing through center of dipole and perpendicular to dipole axis is called as equator of dipole. पुढे जाऊ आपण. आता या फिगरमध्ये इलेक्ट्रिक डायपोल दाखवला आहे. इलेक्ट्रिक डायपोल तयार होण्यासाठी आपण जस्ट पाहिले की दोन चार्जेस पाहिजेत. कसे पाहिजेत? इक्वल अँड अपोजिट. आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स हे फायनाईट पाहिजे, 2L. असं असेल तर त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणतो. तर या फिगरमध्ये इलेक्ट्रिक डायपोल दाखवलेला आहे. प्लस क्यू अँड मायनस क्यू, two equal and opposite charges. O is the center of dipole. O is the center of dipole. L is the distance of charge minus Q from center O of dipole. Similarly, L is the also distance of charge plus Q from center O of dipole. This L plus this L, 2L, is the finite distance between two charges. This line XY is the dipole axis and line PQ is the equator of dipole. परत एकदा बघा. This figure shows an electric dipole. Minus Q and plus Q are the two equal and opposite charges. O is the center of dipole. L is the distance of charge minus Q from center O. Similarly, L is also the distance of charge plus Q from center of dipole. This L plus this L, 2L, is the distance between two charges, finite distance between two charges. This line XY passing through two charges is the dipole axis, and this line PQ is the line passing through center of dipole and perpendicular to dipole axis.
the line PQ is called as equator of dipole. So figure shows an electric dipole plus Q and minus Q are the two equal and opposite charges. O is the center of dipole. L is the distance of each charge from center of dipole, and therefore finite distance between two charges is equal to 2L, and finite distance between two charges is also called as dipole length. So this figure shows an electric dipole in which plus Q and minus Q are the two equal and opposite charges. O is the center of dipole. L is the distance of charge minus Q from center O. Similarly, L is the also distance of charge plus Q from center O. Therefore, L plus L, 2L, is the finite distance between two charges, which is also called as dipole length. पुढे जाऊ. इलेक्ट्रिक डायपोलशी रिलेटेड ही एक महत्त्वाची टर्म आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. तुम्हाला माहीत आहे की वेक्टर असेल तर ती क्वांटिटी कम्प्लिटली एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन दोन्हींची गरज असते. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर असं म्हणतो. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून पहिलं कमेंट हेच आहे की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेक्टर म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड असणार, डिरेक्शन असणार. पैकी जी मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन पैकी जी मॅग्निट्यूड आहे ती मिळवत असताना दोन्ही चार्जेस ची मॅग्निट्यूड विचारात घ्यायची. दोन्ही चार्जेसची मॅग्निट्यूड सेम आहे आणि ती क्यू आहे. क्यूला दोन चार्जेसमधलं जे फायनाईट डिस्टन्स आहे 2L यानं मल्टिप्लाय करायचं. तर मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज, कुठल्याही चार्जेसची मॅग्निट्यूड आणि दोन्ही चार्जेसमधलं फायनाईट डिस्टन्स असा जर प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P ची मॅग्निट्यूड P मिळते. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी असल्यामुळं त्याला मॅग्निट्यूड आहे, डिरेक्शन आहे. पैकी जी मॅग्निट्यूड आहे ती कशी मिळवायची, तर दोनपैकी कुठल्याही चार्जची मॅग्निट्यूड Q आणि दोन चार्जेसमधलं फायनाईट डिस्टन्स 2L यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P मिळेल. म्हणून दुसरं कमेंट असं आहे, मॅग्निट्यूड ऑफ the product of magnitude of any charge and the finite distance between two charges gives the magnitude of electric dipole moment. परत एकदा बघा, the product of magnitude of any charge and finite distance between two charges gives the magnitude P of electric dipole moment. तर दुसरं कमेंट, the product गुणाकार कुणाचा, मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज आणि कुणाचा, डायपोल लेंथ गिव्स काय, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. दॅट इज P इज इक्वल टू Q इंटू 2L विच इज इक्वल टू 2QL. हे कमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज अँड डायपोल लेंथ गिव्स मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो P इज इक्वल टू Q इंटू 2L विच इज इक्वल टू 2QL.
हे झालं मॅग्निट्यूडबद्दल. याच्यानंतर डिरेक्शनबद्दल. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पीची डिरेक्शन ही निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज अशी असते. म्हणजेच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पीची डिरेक्शन ही अशी असते, निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. तर तिसरं कमेंट तेच आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी इज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या कमेंटमध्ये आपण असं म्हटलं की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. दुसऱ्या कमेंटमध्ये आपण मॅग्निट्यूडबद्दल बोललो की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट या व्हेक्टर क्वांटिटीची मॅग्निट्यूड ही पी इक्वल टू क्यू इंटू 2L और 2QL इतकी असते. तर तिसऱ्या कमेंटबद्दल आपण डिरेक्शनबद्दल बोललो की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट या व्हेक्टर क्वांटिटीची डिरेक्शन ही निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असते. आणि शेवटचं कमेंट हे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पीच्या युनिटबद्दल आहे. तर SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज कुलोम मीटर. आणि युनिट याच्यावरून सांगता येतं. चार्ज क्यूचं युनिट कुलोम, तर डिस्टन्स 2Lचं युनिट मीटर. सो SI unit of electric dipole moment is coulomb meter. Symbol is CM. C capital, M small. आणि दोन्ही स्मॉल लिहिलं, C पण स्मॉल लिहिलं, M पण स्मॉल लिहिलं, तर त्याचा अर्थ कुलोमीटर होत नाही, त्याचा अर्थ सेंटीमीटर होतो. सेंटीमीटर या युनिटमध्ये दोन्हीही लेटर्स स्मॉल आहेत. C पण स्मॉल आहे, M पण स्मॉल आहे. परंतु इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं जे युनिट आहे CM, त्यामध्ये C कॅपिटल आहे आणि M स्मॉल आहे. आणि त्यामुळं लक्षात ठेवा, चुकून याला सेंटीमीटर म्हणाल तरी सेंटीमीटर नसून काय आहे, कुलोमीटर आहे. सो लास्ट कमेंट, SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज कुलोम मीटर. पुढे जाऊ. डायपोलशी रिलेटेड आणखी एक महत्त्वाचं आर्टिकल, टॉर्क्यू ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. यामध्ये सुरुवातीला फिगर आहे. फिगरमध्ये एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. चार्ज -Q, चार्ज +Q यापासून तयार झालेला इलेक्ट्रिक डायपोल आहे. 2L हे डायपोल लेंथ आहे किंवा डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. आणि हा डायपोल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ही स्ट्रेट पॅरलल लाईन्सने रिप्रेझेंट केलेली आहे. तर हा डायपोल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे आणि त्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी E इतकी आहे. डायपोल ॲक्सिस, दोन चार्जेसमधून पास होणारा हा डायपोल ॲक्सिस इलेक्ट्रिक फील्ड ईशी थिटा इतका अँगल करतो. हे फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा बघूया. फिगरमध्ये इलेक्ट्रिक डायपोल आहे. ज्या दोन चार्जेसपासून इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला आहे ते दोन चार्जेस -Q आणि +Q हे आहेत. त्यापैकी -Q हा चार्ज पॉईंट Aला आहे, तर चार्ज +Q हा पॉईंट Bला आहे. डायपोल लेंथ 2L इतकी आहे किंवा फायनाईट डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस हे 2L इतकं आहे. आणि हा डायपोल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे. ती युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेट पॅरलल इक्विडिस्टन्स लाईननी रिप्रेझेंट केलेली आहे. आणि ज्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायपोल आहे त्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी E इतकी आहे. डायपोल ॲक्सिस म्हणजेच दोन चार्जेसमधून पास होणारी लाईन, डायपोल ॲक्सिस हा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डशी म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी Eशी
थिटा इतका अँगल करतो. हे फिगरचं एक्सप्लेनेशन. फिगर शोज ॲन इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड कुठं? इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. डायपोल कशापासून तयार झाला आहे? तर प्लस क्यू अँड मायनस क्यू, दीज आर द टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस. फायनाईट डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, मायनस क्यू प्लस क्यू याच्यामधलं डिस्टन्स हे 2L आहे. आणि ज्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डायपोल आहे त्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ई इतकी आहे. तर थिटा इज द अँगल मेड बाय डायपोल ॲक्सिस विथ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता फिगरच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण पुढे जाऊ. कोणताही चार्ज एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. ज्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ई असेल, चार्जची मॅग्निट्यूड क्यू असेल, तर चार्ज क्यूवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड क्यू ई इतकी असते. आता हे कुठून आणलं? तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईची डेफिनेशन पाहिली होती आणि ती अशी होती, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज, अशी ती डेफिनेशन होती. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. ही डेफिनेशन फोर्ससाठी अशी लिहिता येईल, फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज. आता या केसमध्ये चार्जची किंमत क्यू आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई आहे, म्हणून जो फोर्स ॲक्ट होतो त्याची किंमत क्यू ई. तर चार्ज प्लस क्यूवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड क्यू ई, तर त्याची डिरेक्शन अलॉंग द फील्ड. अलॉंग द फील्ड म्हणजे फील्डच्या दिशेत. तर हा चार्ज प्लस क्यू, याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स क्यू ई आणि याची डिरेक्शन अलॉंग द फील्ड, फील्डच्या दिशेत. तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन प्लस क्यू याला नोटेशन एफ आणि त्याची मॅग्निट्यूड क्यू ई. सो दिस इज फोर्स ॲक्टिंग ऑन प्लस क्यू, क्यू ई, and this is equation number 1, and this force is directed along the field, फील्डच्या दिशेत. म्हणजे असा. आता सेम चार्ज मायनस क्यूचा विचार केला तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज मायनस क्यू इज ऑल्सो क्यू ई. कारण चार्जची मॅग्निट्यूड क्यू आहे, इंटेन्सिटी ई आहे, नेचर भलेही निगेटिव्ह असेल परंतु चार्जची मॅग्निट्यूड क्यू आहे, इंटेन्सिटी ई आहे, म्हणून चार्ज मायनस क्यूवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सची मॅग्निट्यूड ही क्यू ई इतकीच, परंतु दिस फोर्स इज डायरेक्टेड अगेन्स्ट द फील्ड, फील्डच्या विरुद्ध दिशेत. चार्ज मायनस क्यू इथं आहे, याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जो आहे त्याची डिरेक्शन ही अशी असते, फील्डच्या अगेन्स्ट, फील्डच्या विरुद्ध दिशेत. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज प्लस क्यू इज क्यू ई. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज मायनस क्यू इज क्यू ई. Force acting on plus Q is along the field and force acting on minus Q is against the field. तर आता इथं आपल्याला दोन फोर्सेस आहेत. इक्वेशन नंबर 1 मध्ये एक फोर्स आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये एक फोर्स आहे. हे फोर्सेस कसे आहेत? तर दीज फोर्सेस आर 1 इक्वल. दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत कारण दोघांची मॅग्निट्यूड क्यू ई इतकीच आहे. परंतु दोन्ही फोर्सेस इक्वल जरी असले तरी ते अपोजिट आहेत. एक अलॉंग द फील्ड आहे, फील्डच्या दिशेत आहे, तर दुसरा अगेन्स्ट द फील्ड आहे, फील्डच्या विरुद्ध दिशेत आहे.
म्हणून हे दोन्ही फोर्सेस अपोजिट आहेत आणि शिवाय दोघांची लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट आहे. पहिला जो फोर्स आहे तो या लाईनमध्ये ॲक्ट होतो, दुसरा जो फोर्स आहे तो या लाईनमध्ये ॲक्ट होतो आणि हे दोन्ही लाईन डिफरंट आहेत. तर फोर्सेस गिव्हन बाय इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आर इक्वल, अपोजिट अँड देअर लाईन्स ऑफ ॲक्शन आर डिफरंट. असे जर फोर्सेस असतील, इक्वल असतील, अपोजिट असतील, लाईन्स डिफरंट असतील, तर त्या दोन फोर्सेसना कपल असं म्हणतात. दीज टू फोर्सेस फॉर्म ए कपल. आणि जिथं कपल असतं तिथं मोमेंट ऑफ कपल असतं. मोमेंट ऑफ कपललाच आणखी एक शब्द आहे टॉर्क्यू. जिथं कपल ॲक्ट होतं तिथं टॉर्क्यू असतो, म्हणजेच मोमेंट ऑफ कपल असतं. पुढं जाऊ आपण. मोमेंट ऑफ कपल किंवा त्याला शब्द टॉर्क्यू, आणि याचा फॉर्म्युला असा आहे, टॉर्क्यू इज इक्वल टू दोनपैकी कुठलाही एक फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पाठीमागच्या स्लाईडमध्ये दोन फोर्सेस बघितले. इक्वेशन 1मध्ये जो फोर्स होता तो QE, इक्वेशन 2मध्ये जो फोर्स होता तोही QE. दोन्ही इक्वल आहेत. दोन्हीपैकी कुठला पण एक फोर्स घ्यायचा, वन फोर्स कुठलाही एक घ्यायचा QE, आणि त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्सनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला टॉर्क्यू मिळेल. आता टॉर्क्यू जो आहे तो जनरली टाऊ या अक्षराने डिनोट करतात. टॉर्क्यूबद्दल नोटेशन टाऊ. दोन फोर्सेस आहेत QE. दोनपैकी कुठला पण एक फोर्स घ्यायचा म्हणजेच QE घ्यायचा आणि त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्सनं मल्टिप्लाय करायचं. दोन फोर्सेसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. पहिला फोर्स या लाईनमध्ये ॲक्ट होतो, दुसरा फोर्स या लाईनमध्ये ॲक्ट होतो आणि दोन्हीमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे फिगरवरून लक्षात येईल की ते BP आहे. सो टाऊ इज इक्वल टू QE इंटू BP असं इक्वेशन मिळेल. वन फोर्स इज QE, perpendicular distance is BP, and therefore torque tau is equal to QE into BP. This is equation number 3. आता फिगरमध्ये एक ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल ABP, आणि या ट्रायंगलमध्ये हा जो अँगल आहे तो थीटा आहे आणि या थीटाचा साइन थीटा घ्यायचा. साइन रेशो जो आहे तो कसा असतो, समोरची बाजू छेद कर्ण. या फिगरमध्ये अँगल थीटाच्या अपोजिट साईडला BP ही साईड आहे, समोरची बाजू BP आहे, तर कर्ण आहे AB. म्हणून साइन थीटा इज इक्वल टू BP बाय AB. परंतु फिगरवरून लक्षात येते की ABची किंमत 2L आहे. डायपोल लेंथ ही 2L आहे, म्हणजेच ABची किंमत 2L आहे. म्हणून साइन थीटा इज इक्वल टू BP अपॉन 2L असं लिहिता येईल. साइन थीटा इज इक्वल टू BP अपॉन 2L, आणि हे इक्वेशन BPसाठी असं लिहिता येईल, BP इज इक्वल टू 2L साइन थीटा. आत्ता स्क्रीनवरती दोन इक्वेशन दिसत आहेत, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. ही दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवून पुढच्या स्लाईडमध्ये सुरुवातीला विचारात घेऊ. इक्वेशन लक्षात ठेवा, टाऊ इज इक्वल टू QE इंटू BP, तर दुसरं इक्वेशन BP इज इक्वल टू 2L साइन थीटा. तर पुढच्या स्लाईडमध्ये ही दोन्ही इक्वेशन आपण विचारात घेतलेत. आता इक्वेशन 3मध्ये BP आहे, तर इक्वेशन 4मध्ये BPचं एक्सप्रेशन आहे 2L साइन थीटा. इक्वेशन 4मध्ये असणारं BPचं एक्सप्रेशन 2L साइन थीटा हे इक्वेशन 3मध्ये सबस्टिट्यूट केलं तर फ्रॉम 3 and 4 टाऊ इज इक्वल टू QE इंटू 2L साइन थीटा असं लिहिता येईल. आता हेच फक्त थोडंसं रिअरेंज करून लिहायचं.
RHSला QE इंटू 2L साईन थिटा आहे. यातलं 2QL एकत्र लिहायचं आणि राहिलेलं बाजूला लिहायचं. मग 2QL जर एकत्र लिहिलं तर राहील काय E साईन थिटा. सो टाव इज इक्वल टू 2QL इंटू E साईन थिटा असं इक्वेशन आपल्याला मिळेल. वरचंच इक्वेशन फक्त थोडंसं सोयीस्कर पद्धतीनं रिअरेंज करून आपण लिहिलं आहे. टाव इज इक्वल टू 2QL इंटू E साईन थिटा. आणि 2QL ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P ची डेफिनेशन आहे. 2QL इज इक्वल टू P ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डेफिनेशन आहे. मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिली. QL साठी P लिहिलं तर वरचं इक्वेशन असं होईल. टाव इज इक्वल टू PE साईन थिटा अँड दिस इज an expression for torque Q acting on dipole placed in uniform electric field. आता हे जे इक्वेशन आहे टाव इज इक्वल टू PE साईन थिटा हे पुढच्या स्लाइडमध्ये आहे असं विचारात घेऊ. टाव इज इक्वल टू PE साईन थिटा आणि तुम्हाला आठवत असेल की A क्रॉस B याची मॅग्निट्यूड AB साईन थिटा असते. थोडक्यात काय A क्रॉस B असेल तर असं लिहू शकतो आपण. या उलट AB साईन थिटाबद्दल आपण A क्रॉस B असं लिहू शकतो. तसं इथं वरती PE साईन थिटाबद्दल आपल्याला असं लिहिता येईल. टाव इज इक्वल टू P क्रॉस E. मी काय म्हणतो लक्षात घ्या. A क्रॉस B असं लिहिता येतं AB साईन थिटा. उलटा विचार केला तर AB साईन थिटा A क्रॉस B असं लिहिता येईल. मग जर AB साईन थिटा बद्दल A क्रॉस B असं लिहिता येत असेल तर PE साईन थिटासाठी P क्रॉस E असं आपण लिहू शकतो. सो इन व्हेक्टर फॉर्म अबव इक्वेशन कॅन बी रिटन ॲज टाव इज इक्वल टू P क्रॉस E. आणि इथं हे आर्टिकल संपलं. आता डायपोलशी रिलेटेड आणखी एक महत्त्वाचं आर्टिकल आहे ते पण आपण पाहणार आहोत. आर्टिकलचं नाव आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ॲन ॲक्सियल पॉईंट ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. याच्यामध्ये सुरुवातीला फिगर आहे. फिगरमध्ये एक डायपोल आहे -Q +Q या चार्जपासून तयार झालेला इलेक्ट्रिक डायपोल आहे. त्यापैकी -Q हा चार्ज A या पॉईंटला आहे तर +Q हा चार्ज B या पॉईंटला आहे. C हा सेंटर ऑफ डायपोल आहे आणि P हा डायपोल ॲक्सिसवरचा कोणताही एक पॉईंट आहे. ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटला ॲक्सियल पॉईंट असं म्हणतात. म्हणजे P हा एक ॲक्सियल पॉईंट आहे आणि सेंटर ऑफ डायपोल C आणि पॉईंट P यांच्यामधलं डिस्टन्स R इतकं आहे. तरी सुरुवातीचं फिगरचं एक्सप्लेनेशन परत एकदा बघू. फिगरमध्ये इलेक्ट्रिक डायपोल आहे. ज्या दोन चार्जेसपासून इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो ते दोन चार्जेस फिगरमध्ये दिसत आहेत. त्यापैकी एक चार्ज -Q पॉईंट Aला आहे तर दुसरा चार्ज +Q पॉईंट Bला आहे. डायपोलचा सेंटर C आहे. P हा ॲक्सियल पॉईंट आहे. ॲक्सिसवरचा कोणताही एक पॉईंट आहे. सेंटर ऑफ डायपोल C आणि पॉईंट P यांच्यामधलं डिस्टन्स R इतकं आहे. आणखी एक गोष्ट जी फिगरमध्ये दाखवलेली नाही ती म्हणजे डायपोल लेंथ 2L इतकी आहे. डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस -Q अँड +Q इज 2L. तरी फिगरचं एक्सप्लेनेशन. फिगर शोज ॲन इलेक्ट्रिक डायपोल +Q and -Q are the two charges at
point B and A respectively. 2L is the distance between two charges. C is the center of dipole. P, any point on the axis of dipole, or P is an axial point. R is the distance between center C of dipole and point P. The figure's explanation. Plus Q minus Q किंवा minus Q plus Q are the two charges, equal and opposite charges at point A and B respectively. 2L, distance between two charges. C, these two charges form an electric dipole. Then C, center of dipole. Now P, any point on the dipole axis, it is called as axial point. And R is the distance of point P from center C of dipole. The figure's explanation. Figure shows an electric dipole. There are two charges, minus Q plus Q. C is the center of charge. P is any point, any axial point, and R is the distance of point P from center C of dipole. पुढे जाऊ. आता चार्ज प्लस क्यू या चार्जमुळं पॉइंट P ला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक्सप्रेशन आपल्याला लिहायचं आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटेन्सिटी ईचं एक्सप्रेशन मिळवलं होतं आणि ते असं होतं, E इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q बाय R स्क्वेअर. आता इथं पण चार्ज Qच आहे. ह्या केसमध्ये फिगरमध्ये चार्ज Qच आहे, त्यामुळे ईच्या एक्सप्रेशनमध्ये Q येणारच. परंतु डिस्टन्स मात्र इथं R नाही आहे. R असतं तर R स्क्वेअर आलं असतं. पण द डिस्टन्स बिटवीन Q अँड P हे R नसून ते R मायनस L इतकं आहे. आता R मायनस L कुठनं आलं तर हे टोटल डिस्टन्स C पासून P पर्यंतचं डिस्टन्स हे R आहे. तर हे डिस्टन्स L आहे, म्हणून BP हे डिस्टन्स R मायनस L इतकं आहे. म्हणून R स्क्वेअर ऐवजी R मायनस L ब्रॅकेट स्क्वेअर येईल. तर मॅग्निट्यूड E1 of electric intensity at point P due to charge plus Q is E1 is equal to 1/4πε0 Q upon R minus L ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो कॉन्स्टंट आहे तो येतोच, इथेही तो आला आहे. वरच्या फिगरमध्ये चार्ज Qच आहे, त्यामुळे इथं पण Q आला आहे. फक्त जे डिस्टन्स आहे ते R ऐवजी R मायनस L आहे, म्हणून इथं R मायनस L ब्रॅकेट स्क्वेअर असं आलं आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. हे काय मिळालं तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज प्लस Q हे मिळालं. आता इथंपर्यंत आपण चार्ज प्लस Qचा विचार केला आणि इंटेन्सिटी E1ची किंमत लिहिली. ही E1ची केवळ मॅग्निट्यूड आहे. E1ची डिरेक्शन ही अलॉंग PQ आहे. दिस इंटेन्सिटी इज डायरेक्टेड अवे फ्रॉम Q म्हणा किंवा अलॉंग PQ म्हणा. आता हे सगळं जे लिहिले आपण इथंपर्यंत तो एकच चार्ज प्लस Q विचारात घेऊन लिहिले. आता चार्ज प्लस Q ऐवजी चार्ज मायनस Q विचारात घ्यायचं आणि अशाच दोन स्टेप लिहायच्या. सो मॅग्निट्यूड E2 म्हणायचं. आता मॅग्निट्यूड E2 ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज मायनस Q हे लिहायचं आहे आपल्याला.
मग ते E2 बद्दल काय येईल, तर E2 इज इक्वल टू 1/4πε0 Q/r प्लस L ब्रॅकेट स्क्वेअर. चार्ज जो मायनस क्यू आहे, चार्ज मायनस क्यू तो पॉईंट एल आहे आणि ए आणि पी याच्यातलं डिस्टन्स हे आर, तर हे एल. ए आणि पी याच्यातलं डिस्टन्स आर प्लस एल आहे, म्हणून E2च्या एक्सप्रेशनमध्ये आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर असं आलेलं आहे. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज मायनस क्यू इज इक्वल टू 1/4πε0 Q/r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E1 जी आहे इक्वेशन 1मध्ये असणारी, तिची डिरेक्शन अवे फ्रॉम प्लस क्यू आहे. तर इंटेन्सिटी E2 जी आहे तिची डिरेक्शन टुवर्ड्स चार्ज मायनस क्यू आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 ही अलॉंग PD आहे. E1 अलॉंग PQ होती, तर E2 ही अलॉंग PD आहे. मग E2 बद्दल आपण असं म्हणू शकतो की दिस इंटेन्सिटी E2 इज डायरेक्टेड टुवर्ड्स चार्ज मायनस क्यू, that is along PD. So this intensity is directed towards charge minus Q, that is along PD. तर दोन इंटेन्सिटी आहेत, E1 आणि E2. दोन्ही एकाच पॉईंटला आहेत P. दोन इंटेन्सिटीपैकी जी E1 आहे तिची मॅग्निट्यूड इक्वेशन 1मध्ये आहे, तर तिची डिरेक्शन अवे फ्रॉम प्लस क्यू आहे किंवा अलॉंग PQ आहे. दुसरी जी इंटेन्सिटी आहे E2 तिची मॅग्निट्यूड इक्वेशन 2मध्ये आहे, तर त्याची डिरेक्शन ही अलॉंग PD आहे. E1 आणि E2 अपोजिटली डायरेक्टेड आहेत आणि दोन्ही इंटेन्सिटी ॲट पॉईंट Pला एकाच वेळी ॲक्टिव्ह होत आहेत. मग रिझल्टंट इंटेन्सिटी मिळवताना, रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट पॉईंट P मिळवताना E1 मायनस E2 असं घ्यावं लागेल. मायनस का, तर E1 अँड E2 आर अपोजिटली डायरेक्टेड. मी परत एकदा काय म्हणते लक्षात घ्या. पॉईंट Pला दोन इंटेन्सिटी आहेत, E1 आणि E2. दोन्ही इंटेन्सिटी ॲट पॉईंट Pला ॲक्ट होत आहेत. रिझल्टंट इंटेन्सिटी मिळवताना E1 मायनस E2 करावं लागेल. मायनस का, तर E1 अँड E2 आर अपोजिटली डायरेक्टेड. तर पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ. रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट पॉईंट P ड्यू टू डायपोल इज गिवन बाय E इज इक्वल टू E1 मायनस E2. आता पुढच्या स्टेपला E1 आणि E2 यांची एक्सप्रेशन सबस्टिट्यूट करायची. E1चं एक्सप्रेशन आहे 1/4πε0 Q/r मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर, ही E1ची किंमत. E2ची किंमत आहे 1/4πε0 इंटू Q/r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून E1 आणि E2 यांची एक्सप्रेशन्स सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. E इज इक्वल टू 1/4πε0 Q डिवायडेड बाय R मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4πε0 इंटू Q डिवायडेड बाय R प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला वजाबाकी करत असताना दोन टर्म आहेत, ही एक टर्म, ही एक टर्म. दोन्ही टर्ममध्ये Q कॉमन आहे. Q शिवाय 4πε0 हा सुद्धा कॉमन आहे. पुढची स्टेप लिहिताना Q डिवायडेड बाय 4πε0 ही कॉमन घ्यायचं. Q/4πε0 कॉमन घेतलं तर पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहील 1/4πε0
आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर, दुसऱ्या टर्ममध्ये शिल्लक राहील मायनस 1/r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. पुढची स्टेप आपल्याला अशी मिळेल, ई इज इक्वल टू Q/4πε0 हे कॉमन. देअरफॉर E is equal to Q/4πε0 into bracket 1/r minus L bracket square minus 1/r plus L bracket square. आता पुढच्या स्टेपला ब्रॅकेटमधली वजाबाकी करावी लागेल. 1/r minus L bracket square minus 1/r plus L bracket square ही वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना तिरकस गुणाकार पद्धतीने ती वजाबाकी करायची. हे इक्वेशन मिळेल. E इज इक्वल टू Q/4πε0 r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस r मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय r मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. वजाबाकी करताना आपण तिरकस पद्धतीनं गुणाकार करून ह्या दोघांचा गुणाकार केला, त्यानंतर मायनस साईन दिलं, त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केला, न्यूमरेटर तयार झाला. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तर तिरकस पद्धतीनं गुणाकार करून वजाबाकी करायची. आता पुढच्या स्टेपला, आता जेव्हा आपण असं असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर याचे फॅक्टर आपण कसे पाडतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा फॉर्म्युला इथं वापरायचा. हा एक भाग. दुसरं, डिनॉमिनेटरमध्ये 2 टर्म आहेत, 1 आणि 2. पहिल्या टर्मचा पण स्क्वेअर आहे, दुसऱ्या टर्मचा पण स्क्वेअर आहे. समजा असं असेल ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, तर आपण असं लिहू शकतो ए बी इंटू ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे इथं वापरायचं. वरचं जे आहे ते इथं वापरायचं. 2 वर्गांची वजाबाकी करताना त्यांचे फॅक्टर्स पाडत असताना ए प्लस बी इंटू ए मायनस बी असे फॅक्टर पडतात. तर हे इथं वापरायचं. आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी ब्रॅकेट स्क्वेअर हे इथं वापरायचं. आणि तसं जर वापरलं तर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. Q/4πε0 इंटू ब्रॅकेट r प्लस एल प्लस r मायनस एल इंटू r प्लस एल मायनस r प्लस एल डिवायडेड बाय r मायनस एल इंटू r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला काय होईल, न्यूमरेटरमध्ये प्लस एलला मायनस एल कॅन्सल होईल आणि पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2r मिळेल. r प्लस r 2r. तसंच दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये rला r कॅन्सल होऊन एल प्लस एल 2l मिळेल. तर पहिल्या ब्रॅकेटची किंमत 2r इंटू दुसऱ्या ब्रॅकेटची किंमत 2l विच इज इक्वल टू 4rl असं न्यूमरेटरमध्ये मिळेल. 4rl. डिनॉमिनेटरमध्ये जर असं असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर याचे फॅक्टर आपण असे लिहितो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग असं असेल तर उलटा असं पण लिहिता येईल. तर हे उलट्या पद्धतीने लिहायचं. आर मायनस एल इंटू आर प्लस एल याच्याबद्दल काय लिहिता येईल, आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर इंटू ब्रॅकेट स्क्वेअर आहेच. तर न्यूमरेटरमध्ये मिळेल 4rl, तर डिनॉमिनेटरमध्ये मिळेल ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळेल. न्यूमरेटरमध्ये 4rl, तर डिनॉमिनेटरमध्ये आर मायनस एल इंटू आर प्लस एल याच्याबद्दल आपण लिहिलं आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. आणि हा जो स्क्वेअर आहे तो इथं आहेच. ओके. आता पुढच्या स्टेपला
हेच थोडंसं सोयीस्कर पद्धतीनं रिअरेंज करून असं लिहायचं. ई इज इक्वल टू 1/4πε0 इंटू हे जे क्यू आहे ते आपण इथं घेतलं आहे. 4ची विभागणी केली 2 × 2. एल इथं आहेच आणि हे जे आर आहे ते आपण इथं बाजूला लिहिलं आहे. म्हणजे क्यू × 4RL असं न्युमरेटरमध्ये होतं ते आपण असं लिहिलं. 4 बद्दल काय लिहिलं 2 × 2. क्यू आत घेतलं, एल आतच ठेवलं आणि आर बाहेर काढलं. 2 × 2QL × R असं लिहिलं आपण ते. आणि डिनॉमिनेटर आहे तसंच R² - L² ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी शेवटची स्टेप आहे, ही शेवटची स्टेप ती पुढच्या स्लाइडमध्ये आपण आहे अशी घेऊ. तर E इज इक्वल टू 1/4πε0 2 × 2QL × R डिवायडेड बाय R² - L² ब्रॅकेट स्क्वेअर. आता 2QL ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पीची डेफिनेशन आहे. 2QL ही पीची डेफिनेशन असल्यामुळं 2QL बद्दल आपण पी जर लिहिलं तर हे वरचं इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल. E इज इक्वल टू 1/4πε0 इंटू ब्रॅकेट 2PR डिवायडेड बाय R² - L² ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला हवं असलेलं एक्सप्रेशन. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अन एक्सेल पॉईंट ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. इथे लक्षात घ्या, पी या पॉईंटला चार्ज प्लस क्यूमुळं इंटेन्सिटी E1 आहे. म्हणून E1 बद्दल आपण काय म्हटलं तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज प्लस क्यू. इकडे चार्ज मायनस क्यू होता. चार्ज मायनस क्यूमुळं पी या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 होती. E2 बद्दल आपण काय म्हटलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज मायनस क्यू. आता बघा E1 बद्दल म्हटलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज प्लस क्यू. E2 is the electric intensity due to charge minus Q, but E is the electric intensity due to dipole. E1 ही प्लस क्यूमुळे आहे, E2 ही मायनस क्यूमुळे आहे, तर E जी आहे ती डायपोलमुळे आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एक्सेल पॉईंट ड्यू टू डायपोल. आणि आपल्याला हे असलेलं आपल्याला हवं असलेलं हे एक्सप्रेशन आपण इथं थांबतोय. धन्यवाद.